गावचा गोंधळ सगळ्यात भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी। जया सागरचं गाजतया नाव, का नाही ताईंच्या कष्टाला तोड नाही राव, कराव तोड। हे जया सागरचं गाजतया नाव, ताईंच्या कष्टाला तोड नाही राव, एकमेकांची त्यांना हो साथ, फॅमिली यांची लई जबराट, चर्चा चाले हो खरोखरी, चर्चा चाले हो खरोखरी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ। निवांत बसलाय तुम्ही? मग आता काय करायचं, सगळी घरातली कामं उरकली, मग म्हणलं बसावा। चला की माझ्या सोबत येता का, जरा खरेदी करायची होती। आता मध्ये आधी कशाची खरेदी करायची? तुम्हाला माहित नाही काय? काय अहो माझा नवरा मला चाललाय महाबळेश्वरला घेऊन। आता काय म्हणली परत म्हण? महाबळेश्वरला आम्ही 8 ते 10 दिवसांसाठी चाललोय। अगं तुला कांबळेश्वर म्हणायचंय का? कांबळेश्वर नाही, महाबळेश्वर म्हणती मी। कानपूरला घोटाळा आहे का तुझ्या? तसं नाही, खरोखर चाललोय आम्ही, माहितीये का? तुम्ही कधी नाही कुठे गेला फिरायला? अगं तुम्ही तर काय 8-10 दिवसासाठी चाललाय महाबळेश्वरला, आमचं हे तर मला काश्मीरला घेऊन जाणार आहे डायरेक्ट। काय बोलताय, साधं गावाच्या बाहेर गेलाय का कधी? काश्मीरला चाललाय? अगं माणसाने आपला हात करून नाही ना तेवढंच पाय पसरावा। मोठं नाही आश्वासन करावं, आम्ही इकडे चाललो ना, आम्ही तिकडे चाललोय। अहो पण मी महाबळेश्वरला चालली, तुम्ही कुठे चाललाय? खायला आहे का घरात तुमच्या? काय बोलताय, अवघड आहे तुमचं। आम्ही कोण आहे? पाटील घरा नाही आमचा, तुमच्यासारखं नाही। दुसऱ्याच्यात काय चाललंय ती बघायसारखं। आम्हाला तेवढंच काम आहे ना, दुसऱ्याच्यात काय चाललंय ते वाकून बघायचं। तुम्ही आणि तुमचं ती मेंबर एकाच माळाचं म्हणे, कळलं का? तुमचं काय पाटली ना, तुम्ही काय? आमचा नाद नाही करायचा, पाटील घरा नाही आम्ही, पाटलाची सुने म्हणायला नुसतं पाटील घरा नाही तुम्ही। माझ्याच घरात येऊन माझ्याच आवाज सोडून बोलती का काय? बरं यायला जमतंय का ते सांगायचं फक्त, येत आहे का? मला नाही जमत यायला। बसा चांगला सांगतोय तुम्हाला, बघवत नाही का आम्ही चाललोय फिरायला? ती मग तू जायची, तुझा नवरा जायचा, तुम्ही खर्च करायचा, माझं का पोटात? मग आम्हाला कसं म्हणताय पाय बघून हातरून पसरायचं? काय 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 बघितलं काही जणांवर महाबळेश्वरला घेऊन चाललाय तिला। मग जायचं एवढं काय बोलतीस तू तरी? पण मला कशाला सांगायला आली मग ती? मग तू हायशी ना पैकी म्हणून ती म्हणली चल शॉपिंगला, तर तू खाण्याचं बी काढलंस। मग काय आपलं जेवढं हात तेवढंच पाय पसरा माणसा। तू काय आमचं बघितलं? काय आमच्याकडं नाही? तुमच्यात खायला आहे का? बघ तुला खायला उपाशी लावली का आमच्या घरनी? आहे मेंबर तुमचा देशी 500 रुपयासाठी आमच्या घरी ग्रामपंचायत मध्ये तरपडतो 500 रुपयासाठी। काय 500 रुपयाच म्हणताय? 500 रुपये मागायला तर हे 500 रुपये नसं दारा देतात ना, त्यांना 500 काय 1000 रुपये देतोय, आणि तुम्ही 500 रुपये म्हणताय मागाय आलं? अरे बाई आम्ही असतानाच पाटील घरांचं पहिल्यापासून, तुझा मेंबर आता झालाय मेंबर। तुम्ही दाखवू नका। पण पाटलीनबाई मी काय म्हणते, उन्हाळा आहे ह्यांची राहू द्या भांडणं, ह्यांची सारखीच आता मैत्रिणी आता भांडतात परत गोड खात्यात। आपला उन्हाळा आहे तर आपलं घरी बसून आपलं सांडग पापड कुरडा हे आपला बिझनेस चालू केला तर ह्या भांडण्यापेक्षा नाही बाई चांगला। होय होय बरं आहे तीच। हा करू काय करायचं मग? विचारा काजलला। जमतंय का? तुम्हीच विचार करून आलाय, तुम्हीच सांगा तुझं काय मत आहे? मला नाही पडायचं असं झंझेडात। नको 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 काय म्हणते म्हणल्यावर मोठा घरा नाही त्यांचा, तिला असलं करू वाटेल तेव्हा। पैशात लोळणारी माणसं आहे ती, त्यांना असलं आहे तेव्हा। चला बाया, म्हणलं होतं 4 चौघी जणींचं पोट भरल जगतील, तर नेंबरनीकडे आलो, तिने बी ट्राय केलं। अहो हे असल्या गोष्टी आमच्या टेटसला सोबत नाही, कुरड्या करणं पापड्या करणं। चला बाया चला चला गावा आले मी। चला मेंबरीने खूप दिले, जमल का गावात यायला? चल येते आता, एवढा वाद घातलाय चल मग कशाला नाटक करते उगाच, यायचंय तरी काय बाय सपना किती ऊन झाले बाय, आईस्क्रीम तरी जरा हाय मी तुला कशासाठी आणलं म्हणलं, चल आपलं माझी खरेदी होईल आणि तुला आईस्क्रीम पण तू तर टामा करत होती, तिथं दुकान आहे। चाललाय तुम्ही, माझं कुठं हाल ते म्हणतात ना हलव्याच्या कुत्रा वासात, तसं तुम्ही माझी तरा केली बाई। चल बायले तू कालवा करते, तुला चालते आईस्क्रीम खा, दुसरं काय खायचंय ते खा। ओ काका आईस्क्रीम आहे का? ओ काका कोणतं आहेत? डब्यातला आहे, कॉर्नेटो आहे, मावा कुल्फी आहे,
बरं तुला काय खायचंय? अहो काका लय मोठी पार्टी 100 रुपयावाला आईस्क्रीम दाखवा. दाखवा कुठलं पण. फॅमिली पॅक असलं तरी चालतंय. पोरे आपण दोघे आलो फॅमिली पॅक कुठं खातीस? द्या हो काका कॉर्नेटो द्या. खा बाया तुझा आत्मा शांत करतो उन्हात ना आलीच. किती देऊ? ही दोन्ही तर मलाच लाग ना. काका द्यावा अजून द्या लवकर लय गडबड आहे आम्हाला. हा चल बाय. अगं पैसे तरी देऊन जा की. सासरात असला नवरात असला तू बी तसली का फुकट? ए आम्ही फुकाटचं नाही काका ऑनलाईन आहेत. स्कॅनर आहे का तुमच्या? कुठे? अगं बाई आम्हाला फुकाट खायची सवय नाही. लगेच चालू तोडवर करून पैसे द्यायचे सोडून. अगं आठवण माझ्या देहरात नव्हतं म्हणून राहिलं. असं कशी बोलतेस तू? केलंय बर का झालं असेल बघा. काय अगं तू काजल आम्हाला नाव ठेवतील तुम्ही दोघं नवरा बायको काय आहे? फुकाटचं गावलं म्हणून नवरा बायको धावलं. चल अगं तूच तोंडवर करून म्हणली की तुला आईस्क्रीम चारते. फुकाटचं धावलं म्हणजे कशी दोन दोन घेते लगेच. अगं ठीक आहे आमच्याकडे आईस्क्रीम तर तुझ्या आईस्क्रीम वर बसतो होय कोणता वा? होय ग सपना मी काय म्हणते माझ्या डोक्यात एक विचार आलाय बघ. काय ग? आता बघ उन्हाळा बी चालू आहे हा आणि पोरांना बी सुट्ट्या लागल्यात बघ. आपण आईस्क्रीमचा बिझनेस करायचं का ग? काय बोलते तू? खरंच अगं येत आपण बसू सावलेले ऊन लागतंय जरा. मला पण वाटतंय बर का तू म्हणते त्याच्यात तसं आहे. मग करायला पाहिजे अगं ही पापड ही करण्यापेक्षा. मग काय तर कमी पण पैशात. आईस्क्रीम हे कोण विकणार आपलं? अगं आपण बनवून द्यायचं आणि एखादं बघायचं गावातलं कोणतरी असेल तर. आता कोण बघायचं माझ्या तर ध्यानात पण येणार. आपण बनवू शकतो पण गावात विकू तर नाही शकत. नाही तेच की. असा एक व्यक्ती आहे अगं. कोण ग? हाय ती दादा म्हणून आहेत आपल्या इथला अर्जुन दादा. अर्जुन दादा का? हा त्यांना बघू आपण विचारून. बर आपण बनवून देऊन अर्जुन दादाला आपण हाजरीवरती विकायला. हा तसं करता येईल. पण अर्जुन दादा अगं येतात रस्त्याने फिरतात पण अजून तर काही दिसाय नाही तर. चल बरं बघू आपण. अगं ते अर्जुन दादा सारखं दिसतात ना आता बघ तिकडे. हो हो हो. दादा दादा इकडे या. काय काम नाही धंदा नाही. अहो दादा इकडे तुम्ही ऐका आमचं काय म्हणणं आहे ती. आईस्क्रीम खायची का? आईस्क्रीम खाणे काय आता तेवढं काय व्हायचं. बरं आमचं एक काम करा की. करणार तुम्हाला काम नाही ना? नाही काम. मग आपण आईस्क्रीम तयार करून विकू. विकताल का तुम्ही? लोकांनी बघून जा. तुम्ही व्यवस्थित सांगताय मी करीन. का मला मी नाही लागत. तुम्हाला 500 रुपये हजेरी देईन बघा. काय का 500 कसं काय? बरं तुम्ही म्हणाल तेवढं देतो पण आईस्क्रीम विकायचं. रोज पैसा आणणार तुमच्या हातामध्ये देणार. बरं कशा विकणार? डोक्यावर तर घेऊन नाही तुम्ही विकू शकत. हाय सायकल आहे किंवा कशी बी विकीन. अर्जुन दादा इमानदारीने करायचं बरं का पण. माझ्या विश्वास ठेवायचा. एक नंबर माणूस आहे. एक नंबर माणूस आहे. आता तुम्ही हाय म्हणल्यावर पाहिजेच नाही. काय सुद्धा टेन्शन घ्यायचं ना. गावातली गल्ली बोल सुद्धा मोकळी ठेवणार नाही. एवढा धंदा तुम्हाला करून देणार. बघा ना तर दादा सगळे तुमच्या नावानं वराडते ती. मग काय तर गावात सगळे तुमच्या नावाने बोंबालतात. आम्ही तुमचा विश्वास ठेवलाय. विश्वासघात करणं असं काय वागू नका तुम्ही. कुणाला कळू देऊ नका. मी आहे. बरं जाऊ द्या. हा काय एक काम करा हे घ्या पैसे सामान आणा सगळं त्याला काय काय लागतंय ते सगळं. हो विश्वास काय नक्की घेऊन या. बरोबर चालतंय या घेऊन मग. बघा नाही नका कोणाला. नाही काय पैसे नाही ना अर्जुन दादा? नाही ग तसं नाही ती चांगलं उलट. अगं पण कमी वेळात पैसा कमावायची ही चांगली तुझ्या डोक्यात आयडिया आली. बरं डोकं तुझ्या सासू आली ती बघ माझ्याकडे त्यात कोण तसलं जनरेट करत बसावं. ही बरोबर आहे. आपलं आईस्क्रीमचं सामान हे सगळं आपल्याला येतच. मग काय दादांपाशी द्यायचं दादा विकतील आणि पैसे आपल्याला आणून देतील. काय असेल ते त्यांचा व्यवहारानं आपण देऊन टाकू असं करू. चालतंय चल बाय. कवर बसायचं घरची वराड त्याला आता परत आपल्याला. सरपंच बोला काय म्हणताय? काय ऊन रे राव जबरदस्त गर्व नाही. सरपंच मी आता डोक्यात ठेवलंय आता पुढल्या आठवड्यात इसीच आणतो. घाम नाही गाळायला. इसे आणणारा तोंड बघा. इसे आणणारा लागली जळायला. काय असलंच केलं यांचं. अहो हे झाड बघा. उन्हाळ्यात असे झाड पाहिजेत. हे झाड बघा किती आनंद वाटतो इथे येऊन बसल्यामुळं. झाडाखाली बरं वाटतंय. बाहेर रोड फिरायचं म्हटलं गोगल सुद्धा काढ वाटणार डोळ्यात. आपण केली का आता वृक्षारोपण केलं की पावसाळ्यात. आता ती वर्ष झाल्याच्या नंतर झाड होणार की मोठी. गोष्ट खरी आहे. तुम्ही समजून घ्या मला जागे. अर्जुन दादा काय म्हणत आहे थोडस काम.
काय उन्हाळ्याचे दिवस आले तर म्हणलं 400-500 रुपये कशाला गरज आपल्याला धंदा करायसाठी धंदा आणि तुम्ही सगळ्याची वाट लावणारी माणसं आणि तुम्ही धंदा करणार होय चांगले निर्णय घेतात माफ करा निर्णय हे चांगलं आपल्याला नाही दिवशी काय जमणार बाबा आपण जातो तुम्हाला काय करायचं नाही ह्याला करा वाटेल सुधारला तर सुधारला काय सुधारतो तो काय म्हणतो तर ऐकू आपण पाटलाचा विश्वास सरपंच लय पाटला विश्वास सरपंच बोला की काय म्हणता करून द्या काहीतरी नाही मग त्यांचा विश्वासाचा माणूस गेला त्याच्या बाजूने वागणारा नाही तर काय गडबड देऊन टाका येळाला नाही कोणी कळलं ना वर्गा बी तसाच आहे का तुला मदतीला कोण सरपंच तुम्ही तरी घ्यावायचं म्हणावं तुमच्याशिवाय आम्हाला कोण आहे याच्यात आवलंय ना का देव वाटेल म्हणलं तीच बरोबर आहे तू किती वेळा गोच्यात आणलंय आम्हाला किती वेळा फसवलंय माणसं खरं बोल की कधी आणलं तुम्हाला गोट्यात तू दादा कर तुला लग्न भाऊजी कोणी त्याच्या कोण की आपल्या कोण रुपये मिळणार नाही तर म्हणजे एखाद्या गरीबाला असं गरज आहे काय सांगा ह्याचं खरं उद्या बी 30 तारा होणार आहे नाव ठेवताय तुम्ही काय त्याच पद्धतीने निघाला गावचा अनुभव आहे मला तुला किती वेळा तरी बघितलंय मी किती वेळा रक्ताचं आपलं म्हणून नातं म्हणून आलोय मागाय सरपंच नातं संपलंय किती वेळा तू रक्ताचं नातं म्हणून असं किती वेळा फसावला आम्हाला तो होत असलं द्या विषय सोडा हो तात्या इकडे काय थोडीशी मदत काहीतरी आपलं म्हणणं नाही असं नाही आपण काय वाईट भावनेने बोलत नाही त्यांना पण आता बघितलं ना अण्णांना नाव ठेवत होतं सरपंचांनी काय केलं तेच केलं ना गेले निघून आणि काय जाता टोकडा तुमच्या काहीतरी बघा आता काहीतरी काळी जळू दे तिकडे मी काय म्हणतो या बाप जसं केलं तसं बेटा नको करू दे तुला तुझी इच्छा आहे ना तुझी इच्छा आहे ना मला सांग आहे कर मदत मग काय असेल ती मी मदत करणार मग उगाच जागीर दाखवू नको मदत होईल का मी तर देणार कसं आहे आजचं उद्या तुम्ही मी देतो का नाही मी माघारी देणार हा अर्जुन दादा वरत्याला का आता एवढ्यात कसं व्हायचा धंदा की पण बिझनेस काय आहे ती तरी सांग की गारी गाराचं टाकतो उन्हाळ्याचं आता दुसरं काय करायचं उन्हाळ्याचे दिवस आहेत बिझनेसमॅन झाला चांगली गोष्ट होते काल आता वागलं का बघता तसलं तोंड पाडायचं नाही व्यवस्थित धंदा करा विश्वास ठेवायचा आजच्या गावात कुठे बी आपण अर्जुन दादा दिसला गारे गारे ऐकतानाच दिसला त्याशिवाय काय आपण पाटलाला नाव ठेवतो पाटलं तर पोरग एक नंबर निघाला जोडीदार आहे मेंबर राव आपलं ती हा चालू सुधारता येतात त्यात सुधरू दे नक्की उद्यापासूनच तुम्हाला धंदा करताना दिसणार मी चॅलेंजच उद्यापासून मग जोडीदार कोणाचा आहे तुमच्या बापाचं बाबा नाकच वरी ना आता विश्वासाने एवढं केलं म्हणलं आपला जोडीदार सुधारतोय बस आपल्याला त्यात समाधान आहे फक्त बाबा तुझ्या पाया पडतो बापावाने काय वागू नको तू ऐका असं आहे माझं एवढीच इच्छा आहे बापावाने काय वागू नको तू तुझ्या परीने वाग बाबा अहो आमचा अण्णा पण विचार करतात काहीतरी त्यांच्या डोक्यात असतं म्हणून ते डोक्यात होय विश्वासन गेलं निघून काय गरजच नाही ना जायची त्यांनी माझ्यापेक्षा जास्त उन्हाळा खाल्ल्यात त्यांना माहिती आता तू क्षेत्रात उतर दुसरं काय करू नको आम्ही आहे तुझ्या बाजूने चला जाऊन कधी जायचंय बहुतेक मला वाटतं 30 तारखेला म्हणल्यात अरे काय लावली तू काय आपल्याला महाबळेश्वरला जायचं ती बघत होती अरे महाबळेश्वर राहू दे महाबळेश्वरला निघाली पैसे दे कुठलं पैसे मी ठेवा दिलेले पैसे ती वेळ काय झालं माहितीये का म्हणजे एक डोक्यात कल्पना आलती म्हणजे असं काहीतरी करायचंय म्हणून मी त्यात पैसे गुंतवल्यात काय करायचं हा एक काम म्हणजे व्यवसाय चालू करायचा आहे मला मी त्यासाठी पैसे व्यवसाय काय तुम्हाला मला पैसे दिलत ना त्यापेक्षा मी तुम्हाला डबल करून पैसे देते आता काय पैसे मागू नका मी काय तुम्हाला देणार नाही काय सांगते तू डबल देते दिला त्याला आई बापाला तुझ्या आई बापाला द्यायला पैसे काय मी वेळ आहे मी गुंतवल्यात म्हणते ना तुम्हाला दिलं म्हणजे बस ना मला माहितीच नाही हित नाही घ्यायचं तिकडे द्यायचं माझे आई बापा काय तेवढ्याच बसल्यात का तुम्हाला डबल दिलं म्हणजे बस ना डबल देते तुमचं तुम्हाला कशाचं डबल काय असतं काय जावं अहो खरं देते
लय डोक्यात भन्नाट कल्पना आलती त्याच्यामुळे आम्ही गुतावल्यात असं काय म्हणून आम्ही कोणी त्या ही नाही का मेंबरची बायको काजल हा त्यांनी मी गुतावल्यात दोघे जणींना. खरं खोटं करावं लागलं. अहो खरं बोलते मी तुम्हाला कशाला खोटं बोलीन विचारायचंय का त्यांना. चल मला बघायचं मला काय सांगू फोन लावते की विचारा डायरेक्ट. फोन नाही काय नाही समोर काय असेल ती तुझ्या विश्वास नाही माझा. एकतर पैसा नाही जवळ एकतर गुंतवल्यात तुम्हाला डबल देते करून मी येण्यासारखं काय करताय. तुम्हाला डबल करून दिलं म्हणजे बास ना दिला म्हणजे बास एवढं नाही तुमच्या पैशावर माहिती नाही तुला द्यायची आई बापाला पैसे हिट नाही घेते आई बापाला कशासाठी घाला दिला देता तुमचं घाला 10 रुपये का असं पण पैसे दे मला पैसे दे लावले कधी परत मागायचं नाही तुम्हाला पैसे डबल झाल्यानंतर काय तेव्हा गुंतवणूक केलेली आहे गुंतवणूक कशाचं काय तेव्हा मग काय केलं तुम्ही जास्त कालवा करू नका जास्त बोलू पण नका सांगते तुम्हाला पैसे ठेवायचे खर्चून बसले आम्ही ठेवायचे पैसे माझे खर्चून बसले पण त्यांना म्हटलं मी थांबा तुम्हाला 2-4 दिवसात डबल करून देते तर उगाच वाईटागल्यात. डबल करून देते म्हणजे तू नक्की करणार काय. अण्णा मी गुंतवल्यात एक व्यवसाय चालू केलाय त्याच्यात मी पैसे गुंतवल्यात पण आम्ही आता नाही सांगू शकत तुम्हाला 2-4 दिवसानं कळ. पण शेखर गुंतवणूक केली म्हणजे चांगलं काम आहे ना. गुंतवणूक घरी बसून गुंतवणूक कुठं होती चांगलं काम आहे पण हिचं काम सांगायचंय का नाही त्याला. अहो आई तुम्ही पण नका कालवा करू मी एकटी नाही तेव्हा काजला मी दोघी जणी तिनं पण गुतावल्या तर मी पण गुतावल्यात. तुला काय माहितीये का तू काय केलं तसं काय केलं मी काय केलं म्हणजे ज्यावेळेस मी गाडी घेतली त्यावेळेस तुम्हाला सरप्राईज दिलं का नाही. हा तू घेतली त्यावेळेस काय केलं तू सरप्राईज दिलं तसं असं कुणाचं काय आपल्याला द्यायचं तुम्ही पण तिची साईड घेताय. तुम्हाला विश्वास ठेवायचा असं तर ठेवा नाही तर ठेवू नका कळलं. आईचा आणि तुमचा आहे का विश्वास. कशाचा विश्वास आहे बरं माझा बाहेरच्या दुनियात आपल्याला माहिती आहे अण्णा दुनियेत माहिती आहे दादा मी ते म्हणत नाही तुला काय तू तरी काय एवढी चिडली ग. आता काय हिचं गुपित घाला जोडीत अंगार आहे. अरे असू दे ना पण काहीतरी करते ना ती. करू द्या मला त्याच्यात वाद नाही तिने काय करू द्या पण 4 रोख्यांना सांगून करू द्या. सांगल ना ती सरप्राईज देतो बरोबर आहे गुपित ठेवलेलं वय थोडा टायमाला तुम्हाला नाही तुम्हाला मला नका का तिला तरी माहिती पाहिजे ना. मी सासू आहे ना घरात कोणी दोघीच आहेत ना. तिचं काम आहे का नाही मला सांगायचं. तू पण ऐकत जा जरा काहीतरी मनात असेल ना आपल्याला सरप्राईज द्यायचं आहे का नाही. थोड्या टायमाला तुम्हाला सगळं समजेल. तुझ्या याने थोड्या टायमाने सांग ना तर 10 दिवसांनी सांग कुठं तुम्हाला कुठलं काय बाबा काय करू नका तुम्ही ह्या कालवानी मला घरात जाऊशी वाटत नाही. बघा तुमचं काय असेल ते मी जातो निघून. चल निघ बाहेर. खरंच काम नाही काय तुम्हाला बायकोवर कुठं विश्वास आहे. पैसे करता किती दिवस पैसे तुम्हाला. काय ते पैसे दे ना दिलेलं. कसलं पैसे त्या दिवशी नव्हते तिला पैसे ठेवाय तुला. पैसे नाहीत माझ्याकडे ती. मग कुठे म्हणजे मी तुम्हाला काय सांगू. आता पैसे मी दिल्यात. मी दिलेत म्हणजे मग मला काय लागतं बिकतं का नाही का सगळा हिशोब द्यायचा तुम्हाला. 1 नाही रुपयाचा हिशोब पाहिजे. तू काय इडीबिडी झाली का काय पैसे दिलेत ना घरात. मी केलं बिझनेस साठी इन्व्हेस्टमेंट केलं. तुला घरची कामं नीट जमतात का बिझनेस हे करायला लागली वय तू. डबल होणार आहे त्यांनी पैसे. ती ब्युटी पार्लर वाली 3 मजली बांधल्या तुझ्या जीवाव. हा ना मग ब्युटी पार्लर मध्ये जाते का मी 4-4 महिने 5-5 महिने तरी. आता सारखी त्या दारात दिसते मला. डोक्याला तेल तरी आहे का माझ्या म्हणताय पार्लर मध्ये जाते. पैसे काय माझ्याकडे काय डोक्यात फरक बिरक पडला काय तुझ्या. तुम्हाला ती बिझनेस साठी मी डबल करायला टाकलेत पैसे. बाई आधीच गेल्या वेळेस मी फसली डबलला आणि आता तू परत डबल कसलं डबल तुझं फसला असाल तुम्ही चुकीच्या माणसाच्या नादी लागला असाल म्हणून तर फसलाय. कशाचं मी माझ्या पाहुण्या रावणाच्या नादी लागलो या म्हणून तर ती फसला ना तुम्ही पाहुण्या रावणाच्या नादी. आपण पैशाचं काय केलं एवढं आम्ही सांगितलं ना तुम्हाला.
कसला बिझनेस बिझनेस सारखाच बिझनेस केलाय का? कशावर तू बिझनेसला पैसे गुंतवले तर? अहो तुमचा माझा विश्वास आहे का नाही जरा सुद्धा? मग इथं घरात विचाराय कोण आहे का नाही तुला? नवरा आहे का नाही मी तुझा? हा? नवरा आहे पण मला माझ्या मनाचं आहे का नाही काय तरी फ्रीडम? अगं पण बाळा मी तुला पैसे दिलातला का? मग नाही तर माझं डोकं बी घालू नको, तुला नीट सांगतोय मी. अवघडच आहे तुमचं. मी सांगितलं ना तुम्हाला मी बिझनेस पैसे दिलात मी. तुम्ही असलं काय वरटता माझ्यावर? पैसे देत नाही, जा काय करायचंय ती करा. काय बाई का माझं डोकं हलवते मोकळ्यात लागा डोकं आहे का तुम्हाला हलवायला? मी पैसे आणून दिलेत आणि गुढीत विचारतोय, गुढीत सांगतोय की माझं पैसे मला दे. पैसे देत नाही, जा काय करायचंय ती करा. बिझनेस बी जाऊ दे तिकडं, काय नको मला. डबल नाही तू दिलेलं, मी जेवढं दिलतो ना तुला पैसे तेवढंच मला भेट. तवा दिन आता नाहीत माझ्याकडे पैसे. काय बाय का बिताडेच द्यावं का नाही पैसे असलीकडे? हा बाय का बिताडे माझी? मग बायकोशी बोलायची पद्धत असती का नसती? आपण तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? तुला काय थोडं तिडे नव्हतं, जास्त पैसे दिल तर जवळजवळ 50 लाख रुपये जास्त दिलत तर काय ना काय दिलत ना घरात पैसे, ती तुम्हाला आता बाहेर द्यायचे पैसे. पण माझ्या डोक्यात काहीतरी चाललं असं का नाही परपंचासाठी? माघारी असतो पैसे दे माझं, तुला गुढीत सांगतोय मी. पैसे काय देत नसते मी, जा काय करायचं. तुझ्या काय बापाच्या घरनं नव्हतं आणलं पैसे? बापाव जायचं नाही बरं का तुम्ही माझ्या. नीट सांगतोय गुढीत मी तुला. तीच म्हणलं बापाव जायचं नाही तुला मी पैसे मागितले पुढचं नाही शंभर आलं माघारी असतं, मग सांगतो तुला तुम्ही माझ्या घरात. काय येऊ नका घरात तुम्ही माझ्या. बघतो की तुझं घर आहे काय. काय बाई माणूस आहे, खुशाल बापावर जातोय. बापावर जायचं नाही बरं का, माझं सांगून ठेवते आधीच तुम्हाला. आईस्क्रीम घे आईस्क्रीम, मलाईचा आईस्क्रीम. एकदा खाल तर सारखं माझ्याकडे याल. आईस्क्रीम घे आईस्क्रीम, चॉकलेटचा आईस्क्रीम. दादा धंदा काढला तर काय करतो? उन्हात आणायचं काय मग धंदा नाही ती. बरं एक आम्हाला देखील बरं जाणं आपल्याला गिरायक बी नव्हतं. वाच हात लावू लागा, थोडसा हात लावा. बरं लावतो की दादा. केव्हापासून केला दादा चालू? आजपासूनच केलाय म्हणलं, काय नाही काय करावं. हो एक जोड आहे काय बैतागून जीव जात. बस करतच राहायचा दादा काहीतरी. किती वाला देऊ? 10 वाले एकच देऊ ना? कुठलं घ्यायचंय, मावा का हिरो दादा? हा मावा दे. एकच दहा. पप्पा पप्पा नाही पप्पा नको तू खा. बस ना एकच. बरं झालं बाबा, भावानी तरी झाली. काय आले दादा? हा काढलाय धंदा. अरे बाबा केला काय चालू? मग काय आता तुमचा आशीर्वाद असलो काय त्याला. एवढाच माणूस बोलला तसं चाललाय गाड्या. काय झालं? ते सकाळी आलत तिकडे पारावर बसलो तवा. हा धंदा करायचा म्हणली, आता आईस्क्रीमचा धंदा करतो. पैसे मागाय आलत म्हणजे उष्ण द्या म्हणून. बर दिलं मेंबरने मी, केलं ना बिचाऱ्याने काय ना काय चालू केलं ना. म्हणजे काय पैसे दिला आता काय फुकट खायला आला का काय मग तू? अरे सागर तू जेव्हा आम्ही लबाड आहे होय. मग आता दादा आईस्क्रीम द्या मला. देणार की लगेच तोंड घेऊन सांगितलं ना सकाळी आता पैसे मागायचे. आपण मदत केली मग सांगणारच ना. वगमन म्हणला का बिचारा तुमच्या आशीर्वादाने. मी म्हणल्यामुळे तर लाजला आता. दादा दादा मी लाजल्यामुळे तर दिले. नाही 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 आम्हाला तुमच्याकडे बुडून खायची सवय नाही. ह्यांचं घेतलं का? देते की खाते अजून दे करून. फास्टवर बसणार काय धंदा कधी करणार? पैसे घेतले सर जातो का मांडायचं त्याला काय दावा? दोस्त आहे की आपण. तुमचं द्यायचं खायला बरं झालं. मांडून ठेवा. बापल्या गावलं. मला नव्हतं वाटत असं वाटलं भवानीच्या पायरी. दोस्त आहे का कोण आहे आपण? पैसे तसं नका शेखर तू नको लय सांगू शहाणपणा. काय नाही आता पैसे दिले की लागला सांगायला. ए बाबा इथं भेटला थोडं कुठं भेटू नको, नाही तर डबडत टाकून डोक्यात. चल रे त्याला उभाच करायचं नाही. कोण करतोय बोलवून घेतलं लेकरामुळे आलो. शेखर बाबा हात लावा माझ्या डोक्यावरती ठेवायला लय जड आहे. आता काय जमानी सोडा सोडा सोडा. दादा बघितलं ना पहिलेच गिरायक असलं लागलंय भांगारच्या. सगळी गावात असलीच आहेत. नीट करा धंदा. आता मला सांगायचं
मी बी वाघ असा आहे की मी बी वाघिणीचं दूध प्यायलेलो आहे. येऊन बघा तुमच्या पद्धतीने आता कसं करायचं. आईस्क्रीम घ्या आईस्क्रीम, चॉकलेट आईस्क्रीम, आईस्क्रीम आईस्क्रीम, आईस्क्रीम घ्या आईस्क्रीम, आईस्क्रीम आले, चॉकलेटची आईस्क्रीम, काजू बदामची आईस्क्रीम, आईस्क्रीम आले आईस्क्रीम. या या या. थांबा थांबा काय इकडे या. आईस्क्रीम घ्यायची. आईस्क्रीम करताय वय धंदा. हा आता काय वया करायचं? काय काम म्हणायची. दे आमच्या पुरीला दे. मग या की इथं वाट्यावर. इथं या. या पाटलीन बाई. आली आली. अरे देवा देवा. हळू हळू या. अयो वाय थोडस हात लावा. हात लावा हात लावा. लई जड. लय जड बाया. दादा कधीपासून सुरू केलाय? आईस्क्रीम कोणतं कोणतं आहे? ए बाबा तुझा आता चुलता गेलाय आणि त्याने पोरग बी आणलं, रुपया दिला नाही आणि कुठलं आईस्क्रीम आहे. आणि फुकट बी अवघडच आहे इथं. अगं आईस्क्रीम द्यावा दादा एक पुरीला माझ्या. हो काय आधी माझा आहे का पैसा पाण्याचं काम आहे. मला तिथनं कंपनीतनं आणायला जायचं न्यायचं काय सुखाचं. फुकट मागती वय दिन की पैसे द्या की पोरगी रडती या. पैसे देईन की. हा अवघड आहे पाटलाची बायको. देवा देवा देवा. एवढा मोठा घराणा काय रे नाही. धंद्यात आपला अर्जुन वाटच लागायची. घ्या. त्याला ही नाही वय चमच्या. होय ती बी देव होय. मग का हाताने खायची का? आईला फुकट खाणार तू. रोबत किती माणसाचा चालतोय बघा. जरा ये तर चल. ए चल सोरा. हो पाटलीन बाय. हा काय पैशा पाण्याचा विचार करा की काय फुकट खायची सवय लागली. अरे ती आल्या देतील. याला मोठा घराणा ते आल्यावर देतील. दादा किती झाल्यात पैसे? सागरचं हे बघा मी देते पुरींचं. सागरचं त्याच्याकडे किती आहेत पैसे? हो का घ्या सगळं. हाय हा हाय यावर तुमचं मला आवडतं. बाकीच्यांचं काय कराय काय नाही. धंदाच बंद करून टाक. चला मग पुरींनो. नको जीवाला ताप. त्याला धंद्याचा अवघडच झालाय. कुठं जावं काय लावा हात थोडासा. अहो दादा मस्ती गाव पडलंय. काय सारे फुकट खाणारी रोबत करणारी अवघड आहे. हळू हळू जा. हा आईस्क्रीम घे आईस्क्रीम. उद्या देऊ नका आता कोणाला दादा. नाही 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 काय आता ऐक तू तुझं. आईस्क्रीम घे आईस्क्रीम, चॉकलेटची आईस्क्रीम. नको झाले धंद्याला. काय धंदा तर केला पाहिजे. आईस्क्रीम घ्या आईस्क्रीम, क्रीमची आईस्क्रीम, आईस्क्रीम येतो येतो काजू बदामची आईस्क्रीम. इकडे अरे इकडे ये. अर्जुन दादा ये. ये दादा या लय भारी काम केलं राव तुम्ही. या बर केलाय चालू धंदा. आईस्क्रीम बिस्क्रीम आम्हाला. बरं झालं. उन्हाळा बी लय कडक आहे. तुझ्यासारखा देवासारखा हात लावा हात ये लावा ये ये खाली हात बाबा. लावा. जरा जरा काय टाकून जीव जाते उन्हानं नको होते. द्या आईस्क्रीम. उघड दी. किती वाले देऊ. किती वाले आहेत? दाखव ना कुठलं कुठलं प्रकार आहे तुझ्यात ती. 30, 40, 20. असू दे किती चवी. चल उघड लवकर दे बाबा आईस्क्रीम. दे. किती वाले आहेत? बसा सरपंच. तात्या, या इथे बसायला. किती वाले देऊ. किती वाला आहे? किती किती वाला आहे? 40, 50. 50 वाला देऊ. चल पैसे दे की आधी. नका काय देऊ देतो की. की बाबा काय पैसे देणार नाही का तुला? कोण कसले आहे?
पाटील आहे राव पाटील आहे. देऊ त्या कुठे जाणार आहे ती तात्या का तुम्ही बोलताय म्हणून मी आपलं देतोय. सांगा तात्या तुम्ही कोण आहे आम्ही बसा तात्या बसा इथं बसा तात्या बसा. बसा तात्या. अर्जुन दादा अहो पाटील आहेत सरपंच आहे द्या नाही देतील की पैसे कुठे जाणार आहे कुठे जाणार आहे माणसं सांगतात ना तुला दे म्हणून. हो का तात्या तुम्ही म्हणताय म्हणून मी देतोय. काय धंद्याची तर वाट लागली. काय होईल आजच्या उद्या मिळतील कुठे जाणार आहे की बाबा लवकर देतो. काय ते देखील किती उशीर लावतो पैसे काय पाटील पैशाच पैसे काय पळून जातात का मांडून ठेव की पैसे. अरे या पाटलाला पैसे मागतो वय तू हा कोणाला पैसे मागावं कोणाला नाही ते बी कळा नाही त्याला. काहीतरी होणारच आहे. घ्या तुम्हाला बी. अर्जुन मला बी एक द्या. हो देतो तात्या. हे घ्या पैसे. बघा चौतर खाऊन आपल्या हातची आहे घरची कुल्फी आहे. काय बोलतोय अरे कुल्फी किती वाली आहे रे 50 वाला आहे. अरे 10 वाली कुल्फी आणि 50 ला म्हणतोस. अरे 10 वाली 50 ला ऐकतोय काय किंवा आम्हाला फसवतो का आम्ही का कुठं असतो खातो का ना कधी 10 वाली अवघड आहे. पहिल्यांदाच घेतली का काय? अवघड आहे म्हणजे 10 रुपयावालीच आहे काय बोलतोयस. कुणाला फसवतोस तू अर्जुन. कधी कुल्फी खाल्ली का आयुष्यात? अरे रोज खातोय कुल्फी. जेव्हापासून उन्हाळा लागला तेव्हापासून कुल्फी खातोय आणि मग तो 50 ला होय. अरे 500 रुपयाचं आम्ही खातोय आईस्क्रीम आणि तुझं 10 रुपयाचं काय 10चं 50 ला ऐकतो काय आम्हाला फसवतोयस. बरोबर तुम्ही करणार पण मी बी बरोबर करतो. जायचं आता कुठेतरी करायचा धंदा. आता बघा खाऊन कुल्फी कसं काय चव मस्त एकदम गोड एकदम एक नंबर एक नंबर आहे. आणि अजून महिनाभर आणून दे घरी रोज बघू पैशाचं महिन्यात आले काय एकदम घेऊन जा तुझा बी धंदा होईल एकदम भांडवल होईल तुला काय रोज तुला कुठनं 10-20 रुपये देणार. अरे कसली कुल्फी आहे ही काय बोलताय सरपंच खाऊन बघा कुल्फी राव. यार खराट जारी माझी तर गोड आहे. मीठ टाकलं काय ह्याच्यात तू आम्हाला काय मीठ टाकून दिली काय कुल्फी खाऊन नाव नका ठेवावं. आता समोर व्यक्ती खाती काय समोर व्यक्ती खाती. अरे हे कसं खराट लागती माझी गोड आहे सगळी खरंच घर कुल्फी दिली तू आणला का खराट जावा फुकट खाऊन माझ्या धंद्याला नाव ठेवताय. असा धंदा केला ना तुम्हाला वेगळी ना मला वेगळी दिली काय माहिती बाबा. माझी तर गोड आहे. तात्या खरं सांग आपल्या घरची कुल्फी आहे. काय तर सांग कुल्फी लागते रे कुल्फी आहे सगळं मीठ घर कुल्फीला का खराट जार मीठ. हो पाटील कशाला नाव ठेवताय आमची तर माहिती गोड आहे. खाऊन बघा तात्या ही काय खातोय यांनी काहीतरी केलंय आमच्या कुल्फीला. मला कशी गोड दिली ना मला खराट जार बघा कसली गोड आहे माझी. खाऊन तर बघा तुम्ही आमची. पैसा ते पैसा बी नाही बाप किती. अरे नीट असा धंदा केला तर लवकर वर येशील तू. सरपंच पण पाटील पैसे द्यायचे असले तर द्यायचा नका देऊ पण एखाद्या धंद्याचं वाटोळ करू नका. तो आता सुधारायला लागलाय त्याने आता दारू बिरू सगळं सोडली. काय म्हणतात त्या दारू सोडली. हो अवघड ह्यांच्या पंजापासून सांगतो त्यांचा पंजा प्यायचा तेव्हा ह्यांचा आजा जलामला. आजाच्या 5वीला ह्यांचा पंजा आला आणि त्याच्या खिशातली बाटली त्याच्या उशाला पडली त्याची पुजल्यासारखं झालं ना ती. ह्याचा आजा बी प्यायला लागला मग आजा पेत होता मग पुन्हा ह्याचा बाप झाला म्हणजे बाप बी पिऊन आला आणि बापाच्या खिशातनं बाटली ह्याच्या बापाच्या उशाला पडली मग ती बी प्यायला लागला आणि त्याच्या खिशातनं ह्यो झाला म्हणल्यानंतर ह्याच्या 5वीला त्यो आला कोण ह्याचा बाप त्याच्या खिशातनं बाटली ह्याच्या उशाला पडली तसं ह्यो बी पितोय अजून. ही अशी परंपरा कायम चालू राहायची. तुम्ही म्हणताय दारू सोडली कसं शक्य आहे. तुम्ही काय आमच्या घराची काही सारी राखरांगोळी करायला झाला मला काय. अरे हाय ती ते सांगतोय बाबा मी मला काय माहिती म्हणून मी सांगतोय. मी गावचा सरपंच आहे सगळ्याच मला माहित असतं. उठ डबड तुझं उचल कुल्फ्या चारतो खराट जार आम्हाला. आता कुल्फी कशी लागली. मला गोड लागली कुल्फी. ह्या दोघांनाच कशी लागली खराट. मनात शितली तर खालची खाली फेड आहे. लय दिवस नाही टेकायचं. निघतो एकाला एक फुकटचं खायचं नाही तीन बोलत बसायचं. चांगल्या माणसांना गंडावतोय गावात. कुल्फी घ्या कुल्फी. पाटील कशी लागली कुल्फी. खराट
तुम्हालाच कशी करणार पैसे द्यावे लागतील म्हणून लागले काय त्याचे पैसे देऊन टाका कशाला बसा जाते तुम्ही सरपंच कुठे यांच्या नादी लागताय चला आपलं कराड दिले आम्हाला त्याचा आम्हाला आमच्या काय पैसे नाहीत होता काय बोलते ती जाऊ की जेवण बिवण करून घ्या नाही उशाला झोपलाय तुम्ही पण काय करू दे उठान जावा पैसे काहीतरी कोणतरी आलंय वाटतं बाहेर कोण आहे काय माहिती आता दादा आहे तर या या दादा या तुमचीच वाट बघत होती म्हणलं कधी येत आहे बघावं म्हणलं आता दादा बसा 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 व्यवस्थित विकलं ना धंदा झाला का चांगला मग बघू की शब्द आता काय हो दादा ही काय एवढस पैसे हे काय पैसे आहेत वे काय आहो दादा मी तुम्हाला किती पैसे दिले तर एवढीशी चिल्लर घेऊन आला हलवत तुम्ही आता माझी काय ताई चुकी आहे काय आहो विश्वासाने तुम्हाला दिल तर पैसे म्हणलं धंदा करा म्हणून अहो ते निंबळीन बाईच्या मैत्रिणी कुठली मेंबर बाय काय म्हणली तुम्हाला अहो पार मैत्रिणीला बी उधार त्यांच्या पाहुण्या रावळ्यांना उधार अहो पण तुम्ही कशाला द्यायचं 3 लाख सांगा ना का तुम्ही कशाला द्यायचं कसलं पैसे अहो तीच की मग तुम्हाला सांगायचं नव्हतं सांगत नव्हती की मी दादाला धंद्यासाठी आईस्क्रीमचा म्हणलं धंदा करा म्हणून पैसे दिलं तर बघा की काय केलं दादाला पैसे दिले हो आणि आम्ही दिलेले पैसे तुम्ही दिलं तेवढं दिलं तुम्ही त्यांना अरे तू वेगळं दिलं मी वेगळं दिले पैसे सकाळी काय केलंय मग ही सगळं पैशाचं एवढं पैसे घेऊन आणलाय तुम्ही ही का देतो अहो माझी काय चुकी नाही शिवाय पैसे अहो मी त्यांना 2-2.5 हजार रुपयाचा माल भरून दिला आणि हे पैसे घेऊन आला हे पैसे मला नको हे पैसे घेऊन जावा तुम्ही मग काय आम्ही पैसे दिलेलं कुठे गेलो तुमचं नाही मला माहिती पण मी दिलं तर पैसे दादा पैसे सकाळी मी दिलेच करायचं दिले ती काय ही पैसे नको उचला तुम्ही जावा आपलं असं असतं तुझ्या मी त्या तिच्याकडे पण डबल पैसे होते डबल मला पण वाटलं की मी त्या काजलकडे बघते नाही थांबा काय कशाचं काय तर असलं पैसे घेऊन येते ते तुम्हाला पण कळायला पाहिजे होतं की आपण कसं उधार द्यायचं म्हणून घेऊन जाईल कशाला उभे आणले चिल्लर आणली गोळा करून चिल्लर घेऊन आल्या तर सगळं नुकसान झालं माझं काय अजिबात काय करत नाही मला माहिती आहे सगळं केलं मी जी बघते ना तिच्याकडे देतो काय मी मला माहिती आहे असं उद्योग होणार आहे म्हणून त्या काजलकडे बघते की मी पैसे दोघी धंदा म्हणते हे अशी करते वेतावा अवघडेला का तुमच्या बायांची डोकीच बघायला आवडली म्हणजे आपण ह्याच्यात दोघी धंदा करून तिने बघा ना कसं केलं का पैशाचा हिशोब माझे मला दे तुमचं तुम्हाला गावभर फुकाट वाटत बसते तिच्याकडे मी बघतीच आता कसं काय आहे तिला बघते जाऊन आता काय खरं नाही का भांडायला लागायचं का म्हणे बायांची डोकी काजल काय करा नाही मला तर ह्यांचं पैशाचं काय केलं पैशाचं काय तुम्ही लावलंय पैशाचं काय केलं पैसे जरा दम धरा की तुम्ही मला हिशोब पाहिजे पैसा तुला नीट सांगते मी गुढीत अहो दम धरा जरा तुम्ही आवाज खाली करून बोला मगाशी एक तर गेलूया आता डोकं काय खाऊ नको माझं तू अरविंद इथे या हे काय पिढा आली या अहो थांबा तर तुम्ही तुमच्याकडे चालू मी काय दिलं म्हणलं जावं झालाय दादा त्यामुळं आलं म्हणलं आपलं काय बोलणं काय एकमेकाला काय चालाय तुम्ही का बघताय माझ्याकडे माणसं कशाला गाड्यात बोलावलेत मला ही कळा नाही बुवा काय चाललंय काय ही डोकं आऊट झालंय सगळं पैसे 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 मला काय सांगू मला हिशोब पाहिजे माझा ती तुला काय बोला की कुठे हिशोब काय आहे तेवढं तर ज्ञान देते दाखव
मी तसा माणूस लबाडीचा नाही, पैसा हिसाबाला चोख बरेन बाई पैसे. हा कुणी हिसाबात नाही चोख असतो, मापून घ्यायचं. अहो काय रे अर्जुन दादा, हे कशाचे पैसे आहेत? अहो हे काय बारक्या पोराला चिल्लर दिल्यावाने दिली तुम्ही? अहो आता माझी तरी काय चुकी आहे, त्या पाटीलबाईनं ज्याला त्याला द्यायला लावलं, उधार घे काय घे. अहो 2000 दिल तर तुम्हाला मी अर्जुन दादा. हाय पण हे काय असतील ती घे की. अहो ही नीट 10 रुपये तरी असतील का? म्हणजे विषय काय माझ्या अजून डोक्यात बसला नाही. आधी पटकस काय झालं तू नीट सांगा विषय काय अहो असेल ते. तुम्ही जे पैसे दिले होते ना हा. ते मी म्हणलं काहीतरी बिझनेस करावा म्हणून मी अर्जुन दादाकडे दिलं होतं बघा, ते आईस्क्रीमचा बिझनेस करण्यासाठी. बाळा तुला पाराव पैसे किती दिले तुम्ही? दिलत की 500. मग मी आधी पैसे दिलत आधी आणि तू बी दिला का अजून? अहो मला काय माहिती आता ती पाटलीनबाईची सून आणि मी आम्ही दोघी मिळून म्हणलं करावं काहीतरी. काय अर्जुन दादा तुम्हाला 2000 म्हणलं, कमीत कमी तुम्ही 3 तरी हजार रुपये करता त्याचं, आणि हे काय असलं? आता माझी तरी काय चुकी आहे याच्यात? निंबुरीन बाई मी कधी लबाडीचा धंदा करत नाही. लबाडीचा धंदा नाही मग हे काय? अहो ती पाटलीनबाईची सून माहित नाही तुम्हाला? मैत्रिणीला उधार, घरच्याला उधार, पाहुण्यांना उधार. आता माझी काय चुकी आहे? मग तेवढाच धंदा झाला. काय अर्जुन दादा एवढं विश्वास, आणि ते आमच्या नवरा बायकोचे किती भांडणं त्या पैशावरनं. नाही नाही भांडण नका करू, पैसे आज चोदे मी धंदा करून देईन तुम्हाला. मला तर काय कळणार बाबा ह्यांचं कसला धंदा आणि काय काय. ह्यो म्हणला मला बिझनेस करायचा गाडी करतो म्हणून मी 500 दिलं आणि तू अजून 2000 देऊन बसली होय. अहो मी म्हणलं तेवढंच काय अगं हाय की, या की तुमचीच वाट बघत होतो. असं दोघे धंदा करून म्हटलं त्यांना. तुम्ही काय सांगितलं? काय सांगितलं? सगळ्यांना उधार देत सुटल्या तर की. अहो त्यांचं माझं त्या विषयावर बोलणं तरी आहे का? तुझ्या द्यायला सांग की, म्हाताऱ्या माणसांपासून शेंबड्या पोरांपासून तुझ्या पाहुण्या रावण्याला सगळ्यांना उधार देत बघ. अगं पण माझा काय संबंध तरी आहे का? मी कुणाला सांगितलं उधार द्यायला? काय तू सांगितलं की त्यांना आणि नाव सांगतोय मला की तुझंच नाव अगं सांगितलं तू सांगितलं तुला 20 वर्ष माणूस आहे ती. विश्वास आहे की, पण तू कशाला सांगितलं आमच्या मैत्रिणीला पाहुण्या रावण्याला फुकाट दे म्हणून? अगं तू बी सांगितलं की तुझं बी नाव सांगतात की अर्जुन दादा. काय विचार की त्यांना. नाही तूच विचार त्यांना. अहो अर्जुन दादा असं म्हणल्यावर कसं व्हायचं सांगा बरं तुम्ही? आमच्यात लागली का नाही भांडणं? मला पण तुझं ऐकायला काय माहिती. मी तुझा त्याला विश्वास होता त्यांच्यावर. मग अशी नव्हतं का आम्ही बाहेर गेलो तेव्हा तिथं आम्ही आईस्क्रीम घेतलं तर हिच्या डोक्यात कल्पना आली की आपण आईस्क्रीमचा धंदा करू. आपलं खात खात बसलेलो आम्ही तिथं बोलत, तेवढं दादा आलेलं दिसलं म्हणून दादाला आवाज दिला. तर असं सांगितलं, म्हणलं तुम्हाला पण काम नाही, काम करचाल का? हा हा करतो म्हणलं. पैसे घेऊन गेले तर आमच्याकडून आणि हा उद्योग केला बघा ना. एवढी चिल्लर घेऊन आले ते आले तर मला सांगतात की काजलनं सांगितलंय मला सगळ्यांना आमच्या माझी घरचे त्यांना फुकाट द्या. अगं चिल्लर घेऊन आले तर ही एवढीशी. तुम्ही सांगितलं का? काय सांगितलं काय मी? फुकाट वाटायला मी काय एडी बिडी का डोक्यावर पडली सांगायला? मग आता ती तुमचं अहो नाव अर्जुन दादा उचका टाकी तोंड का मग गिळ आणि बसलाय गप. ही बरेच का भांडणं आता? आणि पैसे या दोघींकडून घेतलं ना, आपल्याकडून काय घेतलं? मग चितू का दिलं काय आपण? तुमच्या बायकोचाच लई विश्वास होता अर्जुन दादाकडे. अगं हाय ती विश्वास माणूस म्हणून विश्वास ठेवला, पण अगं बाई तू पहिल्यांदा ही चूक केली की पाटलाच्या सुनाच्या नादी लागली. पाटलाच्या सुना येऊ नका. दोघींनी विचाराने केलंय. विचारायचा विषय नाही. मेंबर काही एका हातानं वाजत नाही. तुमची बायको अधिकार म्हणली म्हणून मी डोकं घातलं. नीट बोलायची का जरा तुम्ही? पण या माणसाच्या नादी कोणच लागत नाही, अख्ख्या गावात भांडणं लावते ती आमच्या. आता मी ह्यांच्या नादी लागला. पाटलाच्या सुनाचं नाव घेऊ नकोस. मग चूक केली कोणी? त्या माणसाने केली. आता झालेला धंदा जेवढा आहे तेवढा तुम्हाला देतोय. तुमचं तुम्ही घ्या नव्हतून पैसे. सगळ्यांच्या घरच्यांनी यांनी सगळ्यांनी खाल्ले पण मी आज कुणीच खाल्लं नाही. माझं पैसे दिचाल. अरे हो, जब हम नहीं सुधरे तो तुम क्या सुधरोगे? मग तुम्ही टाका की उधारी देऊ. काय कुठे नाही तू उधार खाल्लं ती कुठे गेलं? शेखर शांत बस. मी सगळं पैसे दिले तिच्या अर्जुन दादाला. अर्जुन दादा सागरचा पण दिला का नाही मी पैसे? हो दिले. आणि मग ठेवला कुणाचा रुपया? काय जाग्यात पैसे दिले तिथं बापले काय म्हणली? आम्ही कधी कोणाचं दिलंय तेव्हा तुमचं ठेवणार आहे? नाही ताईंना देत मला पैसे. मी दिल्यात मी. कुठे ताईंचे पैसे? कळलं का देऊन? आम्ही किती खाल्ल्या, पाटलाने किती खाल्ल्या आईस्क्रीम तुमच्याकडून घेऊन. आतापर्यंत धंदा सारा तुम्हीच बसवला. काय झालंय माहितीये का? आपलीच लोक आपल्या लोकांचं पाय वाढतात. आपल्या माणसांकडून उधार घेतात, त्याच्याकडून उधारी थकली आणि तो मागाय आला
किती त्याला म्हणतात लय फुगीर रे, लय पैसेवाला झालाय. आणि काय करतात, परराज्यातून जी धंद्याला इथे येतात त्याच्याकडून रोग घेतात आणि आपल्या माणसाची उदारी तशीच ठेवतात. त्याच्यामुळे ही बेकारी आपल्या इथं वाढायला लागली. तर त्याच्यासाठी तुम्ही काय करायचं, सगळ्यांनी आपण महाराष्ट्रीयन लोकांनी, आपल्या लोकांनी धंदा सुरू केला की त्याला आपण साथ द्यायची. त्याचं कसं व्यवस्थित चालेल हे बघितलं पाहिजे. त्यांनी बिचारीने कसं तरी हातावलं पोट असतं म्हणून धंदा करत असतो. त्याचं जर असं उदारीनं फुगावलं तर त्यांनी जितकी भांडवल गोळा केली किंवा त्याची रोजी चालणार आहे, लेकर बाळ जगायच्या, ती कशी जगणार. त्याच्यासाठी आपल्याच लोकांना आपण जगवलं पाहिजे आणि आपणच त्याचा धंदा वर आणला पाहिजे. परराज्यातनं बाहेरचे येऊन आपल्या इथं जगतात आणि आपण बरोबर आहे ना. बरोबर आहे सरपंच, तुम्ही बोलला ना अगदी मला पटलं. पण एक विषय होतोय, सुरुवात आपल्यापासून करायला पाहिजे. ते म्हणतात ना कल करे सो आज कर, आज करे सो अब. मग आधी तुम्ही देऊन टाका की त्यांची उधारी. आम्हाला आमच्या लक्षात आलं आता देणार काय, पण ती म्हण आहे ना, म्हणजे आपण म्हणलो आता सुरुवात कुठनं करायची, आपल्यापासून करायची. जगा सांगे ब्रह्मज्ञान आपण आता कसं बोलला सागर म्हणतोय तुम्ही देऊन टाका उधारी. तो काय केलं, उधारच खाल्लंय की. बरोबर आहे, आपलं चुकलं या ह्या दोघा तिघांचं, म्हणजे प्रत्येकाने उधार घेतलंय ना, सगळ्याच चुकलंय. आपली लोक काय करतात महाराष्ट्रात, बाहेरच्या लोकांना साथ देतात पण आपल्या लोकांना साथ देत नाही. त्याला खेकड्यासारखं ओढून घेतात पाठीमाग, पण पुढं त्याला जाऊ देत नाही. हे असा रूळ आहे आपल्या गावचा. आणि परत वरून म्हणतात बेरोजगार वाढलाय, सरकारला दोष देत बसते. बघा ना. आणि अशा आपणच चुका करायच्या, आपल्याच माणसाला आपण खाली वाढायचे. बरोबर आहे शेखर, बर का तू म्हणतो ते पण बरोबर आहे. इथून पुढे आपण काय करूया, कोणीही गरीब जरी असेल, धंदेवाला असू द्या, कोणीही असू द्या, त्याला कधीही आपण उधार मागायचं नाही आणि साथ द्यायची. उलट त्याला आपण साथ द्यायची. तरच ह्या गावागावाची प्रथा बदलेल आणि गरीब माणूस जो धंदा करणार आहे, भले तो कर्ज काढून करू कसा करू, तो धंदा करणारा माणूस आहे, तो पुढे जाईल आणि त्याची प्रगती जरूर होईल. पण केव्हा, ज्यावेळेस आपण त्याला साथ देऊ. तर बरोबर आहे अर्जुन दादा. बरं का तू बोलतोय ना ते योग्य आहे, बरं का पटलं मला. नुकसान आमचं नाही झालं ना, ह्या दोघींचं झालंय नुकसान. दोघींचं काय म्हणता, काय आमचं झालंय घराचं, दोन्ही घरांचं, मेंबरच्या घराचं आणि आमच्या घराचं. पोराने बी दिल तर माझ्या पैसे आणि माझा तर काही बी संबंध नाही. तिथं पैसे दिलं, घरी बायको संग भांडण गेली, 4 दिवस गावाला निघून गेलो ना, आजच डोकावले. बरं का शेखर, अण्णा तुम्हाला सांगतो आता काय झालं माहितीये का, म्हणजे रियालिटी झाली. तुम्ही कोणत्या गावात जा, कोणत्या चौकात जा, आपलं कसं झालं, गरीब धंद्यावाला गावला का नाही, गरीब धंद्यावाला 2-4 कोटा येत ना, त्याच्याकडनं असं दमदाटी करून, फुगीरपणा करून गावचा काय घेतात आणि त्याच्याकडनं नाही घेतलं म्हणजे त्याच्याकडनं उधार करायची आणि त्याचे पैसे द्यायचं नाही. कुठला धंदा असू द्या, कुठला पण, ही तुम्ही रियालिटी बघा. म्हणजे ही सत्यता आहे आपल्या, म्हणजे गावागावात. पैसे देणारच होतो ना, त्याला म्हणलं होतं ना अर्जुन तुला मांडून ठेव म्हणून, महिन्यानंतर मी पैसे देणारच होतो ना, त्याचा हिशोब एकदम त्याला भांडवल बी झालं असतं. काय सरपंच सरपंच काय बोलताय, महिन्याने देणार होतो. नाही तू काय म्हणतोय, आम्ही रोख देतोय, कोणी कोणाला उधार खाल्लं, पटाय पाहिजे की तुला. आणि बाकीच्यांनी उधार खाल्लं पण मी तर रोखच दिलं. पण अण्णा चुकीचं आहे, तुम्ही बोलताय की महिन्याने पैसे देतो. प्रत्येक धंद्यात उधारी असतीच. सरपंचाचा विषय नाही, ही प्रत्येक गावची बोंब झाली. धंदा करणारा जातो काहीतरी आशेने, आणि तुम्ही जर असं महिन्याने जर उधाऱ्या देत बसलं तर त्या विचाराने धंदा कसा करायचा. त्याचं काय मी बुडवणार आहे का, येणारच की कोणीच कोणाचं बुडवत नाही सरपंच. पण त्याचं हातावलं पोट. तुम्ही काय म्हणताय महिन्याने देतो, म्हणजे त्यांनी रुपयाने गोळा करायचा, तुम्ही महिन्याने द्यायचा. मला वाटलं असं पाठवलं, त्याच्यामुळे येईल द्यायला एकदम महिन्याने त्याच्याकडे पैसे. महिन्याने जरी आम्ही दिलं पैसे, रोज जरी उधार खाल्लं, बॅलन्स म्हणून राहील ना त्याचा. कसला बॅलन्स कसला अण्णा, त्याला भांडवलाला पैसे कुठून येणार आहेत आपण जर नाही दिलं तर. रोजचं परमनंट गिरायक झालं ना, रोज खपत आहे आमच्याकडे. अहो तुम्ही रोज घेता, कुठे घेताल, भांडवल त्याजवळ नसलं, त्या माणसाने मालच नाही आणला तर तुम्ही काय घेताल रोज.
त्याचं हातावलं पोट. हा जेव्हा ते विकल तेव्हा ते आणेल आणि घर चालवल आणि तुम्ही म्हणता महिन्याने देतो. तुम्हाला जर धान्यच नाही दिलं कोणी घरात खायला तर तुम्ही राचाल का महिनाभर? त्याचं घर तरी चालेल का? राचाल का उपाशी? अहो अण्णा सरपंच त्यांनी बरोबर केलं. त्यांनी काय केलं, त्यांची 2 दिवसाची हजेरी काढून घेतली. मग ती काय करणार? तुम्ही त्यांच्याकडनं उधार खाताय म्हटल्यावर त्यांनी केलं बरोबर. ते कुठनं पैसे द्या? कुणबी कसली दिली रे आम्हाला? खराटजार दिली आम्हाला का काय तुझं आणि त्याचं पैसे आम्हाला म्हणतोय. आपलं गाव नाही बसतंय मला. केली मग आम्हालाच कशी त्याची खराट लागली? नाही सरपंच नाव ठेवणारे. आवाज काढू नको रे. सरपंच आपल्या कुल्फीमध्ये नक्कीच त्यांनी काहीतरी घोटाळा केला. नक्कीच खराट दिली आम्हाला, म्हणजे त्यात मीठ टाकला नाही नाही नाही, तुम्ही सांगा. तुम्ही लय म्हणताय पण तुम्ही उधार घेतले का कुल्फी फुकट? आता मी खरं सांगतो, हे आपल्या गावात माणसं आहेत कशी आणि कोण समजे उधार खाणारीच. आता तुम्ही मला सांगा, तुम्ही खाल्लं का नाही पाटकीनबाई उधार अरे मात्र? मी एकच घेतली या फक्त पुरीला. तू काय सांगतो एकाने तुझा धंदा बसला का? बघा मी खोटं नाही बोलत. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं, ह्यांच्याच मैत्रिणींनी ह्यांना उधार सांगितलं द्यायला? ह्यांच्या तर सांगितलं, पण नेमबंधन शेखरनं बी सांगितलं. माझी तुझी गाठ तर आहे का? आणि मी कधी सांगितलं? मी तर रोख घेतलंय पैसे देऊन. मग येतं तुम्ही पाटलांना, तुम्ही म्हणताय तर सरपंच तात्या आणि खाऊन नावं ठेवली. आता तुमची बी मैत्रिणी पाहुणी, तुमची बी मैत्रिणी पाहुणे प्रत्येकानं माचकून उधार घेऊ पण खायला. तुम्हाला आम्ही सांगितलं का? हिनं सांगितलं की द्या म्हणून. आता तुमचे नाव सांगितल्यामुळे मला देणं भागच पडलं. आमचं नाव गाव सांगल का? गावाला देत बसता का मग तुम्ही? एवढे विश्वासाने दिलता अर्जुन दादा तुमच्याकडे एवढ्याला पैसे राहिलं. पण अख्ख्या गावाचं राहू दे, पण मी आणि ह्या शेखरने पैसे दिलेलं केलं काय तो? तर त्या पैशाचं कारण सत्य सांगतो की मला माहितीच होती धंद्यात काहीतरी होणार आहे घोटाळा, म्हणून मी 2 दिवसाची हजेरी आधीच घेतली काढून. तुला 2 कवळा आहेच. बघा आता ही काम करायच्या आधी खरंच हाजरी करून घेतली. पटतंय का तुम्हाला तरी? म्हणजे तुमचा त्याला फायदा ना आम्ही जाऊ तोट्यात.